तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता। आणि आजचा व्लॉग जो आहे तो खूप वेगळा आहे। वेगळा ह्याच्यासाठी आहे की अशी एक जागा आहे आपल्या बदलापूरमध्ये की जी खूप वेगळी आहे, खूप प्रायव्हेट आहे आणि खूप वाईबसाठी पण वेगळी आहेत। मग तिथे तुम्ही फंक्शन करा किंवा तिथे छोटी एखादी गेट टुगेदर करा, फ्रेंड्स लोक, म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचं इथे एक वातावरण असतं नेहमी। आणि तुम्ही बघाल ते बघा आंब्याची झाडं, सो गोष्ट अशी आहे की दाखवायचं कारण हेच आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या जागेची पूर्ण माहिती भेटेल। इथे यायचं कसं, काय आहे या जागेला, नाव काय आहे, किंवा या जागेची बुकिंग कशी करायची आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला व्लॉगच्या ज्या पुढे पुढे माहिती पडतील। आणि तुम्हाला इथे नक्की यावंसं वाटेल, कारण नेहमी आपल्याला असं असतं की मुंबईपासून कुठेतरी लांब फिरायला पाहिजे। तर तसंच एखादी जागा आहे, मुंबईपासून लांब नाही म्हणू शकत, पण एक बदलापूरपासून एक 23 ते 24 किलोमीटर आहे। आणि हा सगळा गेट एकदा एंटर केली का ही बॉर्डर आहे, ही जी पूर्ण बॉर्डर आहे, म्हणजे हे जे कुंपण आहे, हे जे कंपाऊंड आहे, या कंपाऊंडमध्ये तुम्ही बघाल तर आंब्याची झाडं लावली आहेत, नारळाची झाडं आहेत, खूप असं वेगवेगळे आहे। आणि तिकडे छोटे ते तुम्हाला दिसत असेल तर तिथे भाज्या देखील लावल्या आहेत। म्हणजे एकदम वाईब बघाल ना तर पूर्ण आहेत ना विलेज वाईब्स आहेत। लोक सॅटर्डे संडेसाठी कुठे चिल आउट करायला जर प्लेस शोधतात तर मी सजेस्ट करेन अशा ठिकाणी यावं की जिथे नॅचरल ब्युटी विथ चांगल्या चांगल्या अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील। अशा ज्या वस्तू आहेत ह्या तुम्हाला नाईटला जे आहेत त्याचा यूज केला जातो। तुम्हाला जर बॉन फायर पाहिजे असेल तर अशा झाडांच्या पालापासूनच एकदम नॅचरल, म्हणजे वेगळं काही तुम्हाला आणवायची गरज नाही, किंवा ते सगळं प्रोव्हाइड करतात आपल्याला। जसं तुम्ही सांगाल तशी ती हॉस्पिटॅलिटी आपल्यासाठी प्रोव्हाइड करतात। एवढं सुंदर आहे आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी खूप सुंदर असते, खूप पंक्च्युअल असतात ते लोक शब्दाचे। आणि मी यांच्याकडे मागच्या वेळी पण बोललो होतो, आत्ता पण सांगतो, 2021 पासून आम्ही येतोय कन्सिस्टंटली, आम्ही दुसरीकडे कुठे जातच नाही। सो एवढा सुंदर प्रकारे आहे। आणि हे जे बघताय तो व्ह्यू, हे झाड, ह्या झाडाखाली देखील तुम्ही बसून चिल करू शकता। खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप वेगळाच वाईब्स आहेत, खूप वेगळा। हे बघा दाखवतो नंतर रूम्स कसे आहेत, रूम किती हायजेनिक आहेत, कारण आय नो आपल्या सगळ्याच लोकांना स्वच्छता लागते आणि खूप हायजीन हे लोक मेंटेन करतात। त्याच्यासाठी तुम्ही या आणि नक्की बघा की हायजीन कसं असतं। आता मी तर सांगतोय तो पार्ट आहे, पण तुम्ही जे अनुभवाल तो एक्सपिरियन्स असेल। सो हे बघा सुंदर असं आहे बसायसाठी। बोलतात ना गावाला असतं ना वड्याच्या झाडाखालचा पार्क किंवा पिंपळाच्या झाडाखाली असा मस्त एकदम सर्कल बनवला आहे तो झाडासाठी, आणि त्या झाडाच्या खाली तुम्ही चिल करू शकता मस्तपैकी बसून सावलीमध्ये। एवढं सुंदर आहे आणि झाड देखील खूप मोठं आहे, सो त्याच्या कारणामुळे सावली पूर्ण झाडाच्या मुळाशी सावली राहते। सो एवढं सुंदर आहे आणि खूप मस्त आहे। असं तुम्ही बघाल तर कुठेच काचा वगैरे तुम्हाला दिसणार नाही, तुटलेल्या फुटलेल्या काहीच नाही दिसणार। आणि लहान मुलांसाठी बेसिकली सीसॉ आहे, त्याच्यानंतर झोपाळा आहे, घसरगुंडी आहे, वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे। इथे लोक जर असे बसले, फॅमिलीवाले फ्रेंड्स बसले तर अर्धे जण इथे चिल करू शकतात, असा पार्ट आहे। खूप सुंदर आहे हो। आणि सगळं कंडिशन बघाल तर काहीच तुटलेलं वगैरे नाही आहे। काही वेळी असं असतं की प्रोव्हाइड तर केलं जातं, पण त्यांचं मेंटेनन्स नसल्यामुळे त्या गोष्टींचा यूज तुम्ही करू नाही शकत। पण इथे असं नाही आहे, ह्याचा मेंटेनन्स बघाल तुम्ही व्हिडिओमध्ये तर खूप सुंदर आहे, खूप व्यवस्थित केलेलं आहे, बघितलं। हां, सो बेनिफिट आहे, तुम्हालाच बेनिफिट आहे, कमी पैशामध्ये खूप सुंदर
नेहमीच्या वातावरणापासून खूप सुंदर वातावरणात येऊन राहणं, चिल करणं. सो याच्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. आणि मी एकाच गोष्टीसाठी नेहमी सजेस्ट करतो की प्रायव्हेट आहे, तुमचा डिस्टर्ब होत नाही, तुमचा माइंड जो असतो तो पीस शोधत असतो आणि तो पीस तुम्हाला इथे येऊन भेटतो, नक्की भेटतो. मी अनुभवतोय मागचे 2.5-2 वर्ष. बघा इथे तुम्हाला बॉन फायरचं आहे, जाळून तुम्ही बसू शकता. इथे व्यवस्थित खुर्च्या देखील तुम्हाला टाकून इथे व्यवस्थित बसता येतं. बॉन फायर प्रत्येकजण जेव्हा येतो आपल्या प्रायव्हेट ग्रुपसोबत, तेव्हा कुठल्या ग्रुपने इथे केलेलं असतं येतो तेव्हा. नंतर कोणी कसंही आपल्या प्रकारे जसं आहे बघा तिथे देखील केलेलं आहे. सो त्याच्या कारणे इथे फ्रीडम आहे. असं नाही की तुम्ही आल्यावर ते नाही करू शकत, हे नाही करू शकत. खूप फार्म हाऊसमध्ये तुम्ही बघितलं असेल की रिस्ट्रिक्शन आहे वेळेचं. इथे आम्ही लास्ट तुम्हाला सांगतो, लास्ट रात्री किंवा तुम्ही सकाळच्या 3:30 वाजेपर्यंत आम्ही म्युझिक प्ले करतो. दरवेळी येऊन आमचं डान्स चालू असतात, फन ॲक्टिव्हिटीज चालू असतात. आम्ही 2:30-2:45 पर्यंत इथे जे आहे आम्ही म्युझिक लावून एन्जॉय करतो. म्हणजे विचार करा की काही फार्म हाऊसमध्ये तुम्ही जर बघाल तर एका लिमिटनंतर जो आहे तुम्हाला म्युझिक साऊंड सिस्टम बंद करण्यात येते. पण इथे असं काहीच नाही आहे. इथे तुम्ही कितीही वेळ, म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, लास्टपर्यंत 2:30 वाजेपर्यंत 2:30 पर्यंत जे आहे तर मी म्युझिक सिस्टम यूज केली आहे इथे. सो खूप वेगळं आहे, खूप वेगळा वाईब्स आहे तिथे, खूप मस्त आहे. बघा आजूबाजूला बॉनफायरचा जराही एकही काच किंवा काहीच फुटलेली नाही आहे, सगळं क्लीन आहे. बॉनफायरसाठी जे आहे लाकडांचं ऑलरेडी अरेंजमेंट करून ठेवतात. आत्ताची एक तुम्हाला लेटेस्ट न्यूज सांगतो. सो आज सॅटरडे, तो आज देखील 5 वाजता येणार आहेत लोक. तर त्यांनी बॉलची डिमांड केली की आम्हाला बॉल हवा आहे. तर त्यांनी केअरटेकरने त्यांना बॉल आणून दिला. म्हणजे विचार करा की तुम्ही जी डिमांड ठेवाल ती डिमांड तुमची इथे पूर्ण होते आणि स्वतःहून ते लोक पूर्ण करतात. जराही तुम्हाला कंप्लेंटचा नंतर जे आहे बोलायचा काहीच ते लोक हे नाही करत. व्यवस्थित, एकदम व्यवस्थित, म्हणजे खूप सुंदररित्या ते लोक तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सो हा गेट नेहमी बंदच असतो. सो तो एक रूम आहे, तो रूम कधीच यूज नाही करत. सो तो ॲडिशनल असाच रूम आहे आणि व्यवस्थित आहे तिथे. आता पब्लिक आपली चालली आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो की इथे ॲक्टिव्हिटीज काय आहेत. तर बेसिकली छोटाच ॲक्टिव्हिटी आहेत पण एक नंबर आहे. बघा तुम्ही जर आलात तर इकडे 2 झोपाळ आहेत, एक घसरगुंडी आहे. त्याच्या कारणामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांसोबत या, कोणासोबत देखील या, किंवा फ्रेंड्स फॅमिली, तुम्ही या जेवढ्या जागेचा उपयोग कराल तेवढी जागा सुंदर आहे. बघा आता तिथे मी तुम्हाला लांब दिसत असेल व्हिडिओमध्ये टेंट आहे. सो तो टेंट देखील तुम्हाला लावून भेटतो विथ सेम प्राईस. जी प्राईस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याच्यामध्ये असे तुम्हाला टेंट देखील लावून भेटतात. ओके, त्या कारणामुळे तुम्ही आत देखील स्टे करू शकता. आणि ज्यांना बाहेर स्टे करायचं आहे पण कधी काही लोकांना असा फोमो असतो की आम्ही नाही ह्याच्यामध्ये टेंटमध्ये राहू शकत, सो अशी लोक देखील आहेत जी आतमध्ये येऊन टेंटमध्ये एक सेफ ठिकाणी राहू शकतात. मी बोलू का? बेसिकली इफ आय एम अ विजिटर तर माझा रिव्ह्यू असा असेल की तुम्हाला जरी बदलापूरपासून थोडंसं लांब असेल पण तुम्हाला स्पेशियस जागा, त्यानंतर प्रायव्हसी, हे सगळं काही इथे मिळेल. जर तुम्ही आमचे जुने ब्लॉग बघितले तर आम्ही इथे 6 महिन्यापूर्वी आलो होतो आणि त्यानंतर पुन्हा आलो आहे. आम्ही दुसऱ्या विलाला गेलो नाही आहे. त्यामुळे जागेसाठी मेन आणि प्रायव्हसीसाठी की इथे काही आवाज नाही, काही नाही, खूप चांगलं तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल तुझ्या फॅमिलीसोबत. जागा आहे तुमच्याकडे, ही देखील एक स्पेशियस जागा आहे. त्या स्पेशियस जागेचा उपयोग करू शकता. मगाशी तुम्हाला मी त्या एंट्रन्स दाखवलं, एंटर कसं करायचं. ओके, आणि बर्थडे पार्टी, कॉकटेल
इथपर्यंत जे पूर्ण तो स्पेशियस, एवढी स्पेशियस जागा आहे ना की तुम्ही बघाल तर त्या बाजूला पूल आहे, त्या साईडला तुम्हाला आउटर वॉशरूम्स आहेत 2, इथे 2 रूम्स आहेत. मोस्ट ऑफ जे आहेत लोकांचं एवढंच म्हणणं आहे की रूम्स 2 आहेत, पण 2 रूम असले तरी खूप स्पेशियस आहेत. ते मी आज तुम्हाला दाखवतो. आणि बेसिकली जसं आपल्याला सांगितलं की हा प्रायव्हेट आहे. गोष्ट अशी आहे की इथे जी लोकांना प्रायव्हेट हवं असतं ॲज अ सेम प्राईस, बदलापूर, मुरबाड, कर्जत तुम्ही कुठेही जा, जर तुम्हाला प्रायव्हेट विला किंवा प्रायव्हेट फार्म हाऊस हवा आहे सो तो तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात, किंवा त्यांची एक सिस्टम असते की नाही तो कमर्शियल आहे आमचा. हां, सो त्याच्यामुळे आम्ही जो आहे कमर्शियल ह्याच्यामध्येच डीलिंग करतो. असं प्रायव्हेट हे आम्ही सर्व्हिस करत नाही. पण हा एक मात्र असा मुरबाड, कल्याण तालुक्यामध्ये किंवा तुम्ही बोलू शकता कर्जतमधला असा एक मात्र विला आहे की हा प्रायव्हेट आहे विथ 4-5 पीपल्स, म्हणजे 4 आणि 5 लोकांमध्ये सुद्धा हा प्रायव्हेट आहे. इतका हा म्हणजे कम्फर्टेबल आहे. ही एक वेगळीच वाईब्स आहे ह्या जागेमध्ये, एक वेगळीच वाईब्स आहे, एक वेगळाच नेचर लव आहे. सो ज्यांना कोणाला नेहमी कंप्लेंट असते की 4 लोकांमध्ये 5 लोकांमध्ये जो आहे प्रायव्हेट आम्हाला विला किंवा प्रायव्हेट फार्म हाऊस भेटत नाही आहे, सो मस्ट विजिट, की तुम्ही इकडे विजिट करा, तुम्हाला खूप नक्की आवडेल. प्रायव्हेट देखील आहे, प्रिशियस पण आहे. जेवढा व्हिडिओमध्ये स्पेशियस दिसतोय पूल त्याच्यापेक्षा मोठा आहे अजून, आणि मोस्टली खाली डीप पण आहे व्यवस्थित आहे. बघा 5 फूट तरी आहे. 5 फूट तरी आहे. 5 फूट आहे. डीप पण आहे. आणि इकडे जे ते 2 वॉशरूम्स आहेत जे बाहेरसाठी आहेत, जे पण तुम्ही यूज करू शकता. सो हे हा वॉशरूम आहे. हा जो आहे हा वॉशरूम आहे. सगळ्यात बेस्ट फिलिंग्स बार्बिक्यू. इथे तुम्हाला बार्बिक्यू सुद्धा प्रोव्हाइड केला जातो. कोल देखील देतात तेच लोक. ओके, ॲड ऑन, आणि ते पण प्रायव्हेट, फक्त तुमच्यासाठी ऑन डिमांड तुमच्यासाठी बार्बिक्यूचं देखील जे ते अरेंजमेंट केलं जातं. ते तुमच्या अकोमोडेशनमध्ये नसतं. सो ते तुम्हाला जर हवं असेल तर ते तुम्ही सांगू शकता. ते लोक त्यासाठी कोल देखील तुम्हाला आणून देऊ शकतात. तुम्हाला हेल्प देखील करू शकतात ते बनवायला, किंवा तुम्ही स्वतः देखील बनवू शकता. मोस्ट अँड बेस्ट की तुम्हाला टेंट देखील फ्री भेटतो. टेंट देखील तुम्हाला भेटतं. बघू शकता खूप स्पेशियस टेंट आहे. खूप स्पेशियस असं जे तुम्हाला टेंट दिला जातो हा पण तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. फक्त हा पूल जो आहे ह्या पूलमध्येच कधीच पाणी नसतं, कारण ह्या पूलचा यूजच नाही करायचा. हा नॉर्मल फक्त बनवला आहे. हा पूल फक्त नॉर्मल बनवला आहे त्यांनी, पण याचा यूज होत नाही कधी. जर तुम्ही डिमांड केली तर त्याची देखील ते लोक जे आहे तुमच्यासाठी अरेंजमेंट करू शकतात. खूप लहान मुलं असतील घरामध्ये, किंवा ज्यांना मोठ्या पूलमध्ये जायचं नसतं पण पाण्यात उतरायचं असतं, त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही साईज बघा. स्लाइड्स देखील त्यांनी बनवलेल्या आहेत, स्टेअर्स देखील त्यांनी बनवलेले आहेत. ओके, सो बेस्ट आहे. व्हिजिट करा. आत्ता पण जर तुम्ही विचार करत असाल तर विचार नका करू, व्हिजिट करा. व्हिजिट करा, एक्सपिरियन्स घ्या. तुम्हाला खूप नक्की आवडेल. नक्की म्हणजे नक्कीच आवडेल. डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा सगळे डिटेल्स आणि लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि बेस्ट आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे 50% ऑफ चालू आहे विंटर स्पेशलसाठी. 50% ऑफ. 50% ऑफमध्ये अजून एक तुम्हाला गुड न्यूज आहे. 50% ऑफ विथ पिकअप ड्रॉप फॅसिलिटी त्यांच्याकडून. पिकअप ड्रॉप फॅसिलिटी त्यांच्याकडून 50% ऑफमध्ये देखील विचार करा. फॅसिलिटी ते लोक प्रोव्हाइड करतात पिकअप अँड ड्रॉपची.
पिकअप अँड ड्रॉप तुम्हाला स्टेशनपासून प्रोव्हाइड केला जाईल, कल्याण किंवा बदलापूर. ही सेकंड बाजू आहे या फार्म हाऊसची. ही सेकंड बाजू आहे. तुम्हाला जर पार्किंग हवी असेल तर हा सगळा पार्किंग एरिया आहे. हा फुल पार्किंग एरिया आहे. हा बघा, हे आम्ही आणलेल्या बाईक्स आहेत. हा पूर्ण पार्किंग झोन आहे. सो मोस्टली कस्टमर्सना असं हवं असतं की फ्री पार्किंग. सो इथे फ्री पार्किंग देखील आहे. आणि बरोबर बघा, हा गेट आहे. हे दोन तुमचे डोअर्स आहेत. ह्या डोअर्सच्या इथेच, म्हणजे कुठे लांब पण पार्किंग करायची तुम्हाला गरज नाही. पार्किंग पण एकदम जवळ आहे. आणि तुमच्या नजरेसमोरच तुमच्या दोन्ही पण ज्या आहेत किंवा गाड्या बोला, कार बोला, काही जे तुम्ही व्हेकल आणाल ते तुमच्या डोळ्याच्या समोरच राहील. आणि इथून जी आहे ती एंट्री आहे ह्याच्यासाठी, पार्किंगसाठी. मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की तुम्ही स्वतः बनवून देखील खाऊ शकता. आणि स्वतः बनवून खाण्यासाठी हे बघा, इथे तुम्ही ते पण तुम्ही जे चिल करू शकता. एक असं कॉटेज टाईप असतं ना, एक सेपरेट असा. सो तुम्ही इथे पण रात्रीचे तर फॅन्स वगैरे आहेत. सो तुम्ही इथे देखील चिल करू शकता. क्लीन आहे, बघाल तर क्लीन खूप आहे, एकदम व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला बहुतेक लोकांना असं असतं की पाणी आम्हाला क्लीन भेटेल की नाही. सो व्यवस्थित असतं, पॅकिंगवालं असतं. हे बघा, बघाल तर पॅकिंगवाली पाणी असतं, व्यवस्थित असतं. आणि खूप चांगली सर्विस असते. खूप क्लिनिंग असतं. क्लिनिंग बघाल तर खूप क्लिनिंग आहे, एकदम क्लीन आहे. म्हणजे तुम्ही जर पूलमधून बाहेर आलात आणि तुम्हाला आता दुसरीकडे कुठे बसून चिल करायचं आहे, शांत बसायचं आहे, ऊन नको आहे. मोस्टली लोकांना असं असतं की थोडंसं ऊन पडलं आहे, आता आलो आहे तर सकाळी जर तुमचा चेक इन असेल आणि नंतर ऊन वाटते बाहेर तुम्हाला जास्त, रूममध्ये बसून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही मस्त इथे येऊ शकता. शेड आहे आणि व्यवस्थित अशी स्पेशियस, खूप अशी मोठी स्पेस आहे. स्पेशियसपेक्षा पण मोठी आहे. बघा, इथून यायचं आणि सरळ एंटर ह्या साईडला करायचं. एवढी स्पेशियस स्पेस तुम्हाला यूज करायला भेटते. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आता रूममधून कुठेतरी बाहेर बसावं, थोडंसं वाईब्स खूप जर असतील फॅमिली मेंबर्स तर इथे बसू शकतात मस्तपैकी. ह्या उन्हामधून बघाल तर ह्या मस्तपैकी सावलीमध्ये तुम्ही बसू शकता. आत्ता मी हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हा 1:30-2 वाजले, तरी पण मला ऊन एवढं लागत नाही आहे आतमध्ये. पण कम्पॅरेटिव्हली हेच बाहेर बघाल तर खूप ऊन आहे. ओके, सो हा एक पार्ट आहे मेन जो आहे ह्या फार्म हाऊसला. अटॅच्डच आहे आणि ह्याच्यासाठी पण तुम्हाला एक्स्ट्रा पे नाही करायला लागणार. हे पण तुम्हाला जे आहे ते तुमच्या बजेटमध्येच येणार. आणि मोस्ट अँड बेस्ट थिंग तर हा किचन आहे. सो मी नेहमी बोलतो की हा फार्म हाऊस असा आहे की तुम्हाला किचन देखील प्रोव्हाइड केला गेला आहे. व्यवस्थित किचन वगैरे, हा सगळा किचन एरिया आहे. हे बघा, सो हा किचन एरिया आहे. आणि आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो होतो फ्रेंड्स लोक, तेव्हा आम्ही रात्रीचं इकडे जे आहे ते चिकन गरम केलं होतं. सो इथे तुम्हाला तुमचं जेवण वगैरे गरम करता येतं. तुम्ही जर काय आणलं आहे तर ते बनवू शकता. सो हा पार्ट आहे, हा किचन आहे. व्यवस्थित असा एकदम हायजेनिक, स्वच्छ एकदम आहे. हा रूम फर्स्ट आहे, एकदम क्लीन एकदम. एक सोफा आहे मस्त, त्याच्यानंतर मॅट्रेसेस आहेत. पॉवर बॅकअप पण खूप सुंदर आहे. तुम्ही इथे आल्यावर तुमचं स्वतःचं सामान देखील ठेवू शकता. हवा पण खेळते, व्यवस्थित आहेत, वर्किंग एकदम एकदम मस्त. सिलिंग बघाल तर दोन्ही फॅन वर्किंग आहेत. AC वर्किंग आहे, AC रूम भेटणार तुम्हाला. फ्रीज पण वर्किंग मोडमध्ये, फ्रीज पण चालू आहे. फ्रीज पण व्यवस्थित एकदम, म्हणजे तुम्ही जर तुमचं सामान आणलं ते देखील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता नीट. एकदम क्लीन, एकदम हायजीन मेंटेन केलेली आहे. म्हणजे खूप हायजीन सुंदर मेंटेन करतात, एकदम व्यवस्थित आहे. स्विचेस देखील वर्किंग आहे चार्जिंगसाठी. त्याच्यानंतर वॉशरूम खूप क्लीन आहे. एक वेगळाच क्लीननेस आहे वॉशरूमचा.
खूप व्यवस्थित हायजीन आहे, व्यवस्थित हँग करण्याला. आणि त्याच्यानंतर शॉवर वर्किंग आहे, गीझर पण एकदम नीट कंडिशनमध्ये. असं चेकआउट करा तुम्ही. रूम टूर ह्यासाठी देतोय कारण लोकांना असं असतं की रूम कसा असेल, रूममध्ये हायजीन आहे की नाही. तर रूममध्ये खूप सुंदर प्रकारचे हायजीन मेंटेन करतात हे लोक. आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतील रूममध्ये ते रूममध्ये सर्व्हिस देतात. तुम्ही जर काही फोन करून सांगितलं तर सगळ्या सर्व्हिस तुम्हाला रूममध्ये देखील दिल्या जातात. सो खूप सुंदर आहे. आता ह्याच्याच बाजूला सेकंड रूम आहे, तो सेकंड रूम पण मी तुम्हाला दाखवतो. तो पण खूप सुंदर स्पेशियस आहे. मोस्टली आहेत ना स्पेशियस आहेत. बघाल तर 2 माणसं व्यवस्थित झोपू शकतात. 2 पर्सन बेड आहे लार्ज साईजमध्ये. इथे तुमच्या वस्तू ठेवू शकतात, त्याच्यासाठी पण आहे. ते युजफुल आहे. रूममध्ये युजफुल वस्तू ठेवल्या आहेत, असं काही वेगळं ठेवलेलं नाही आहे ज्याच्यामुळे रूम कंजेस्टेड वाटेल किंवा कंजेस्टेड असेल. खूप व्यवस्थित ठेवले आहे. सो मी तुम्हाला बोललो हा सेकंड रूम आहे. हा रूम सेकंड आहे. जसं मागच्या तुम्हाला बाजूच्या बेडरूममध्ये बाजूच्या रूममध्ये दाखवलं तसाच इथे पण 2 पर्सनचा बेड आहे. मॅट्रेसेस आहेत. आणि एका रूममध्ये मॅक्झिमम जे आहेत पर्सन 7 to 8 पर्सन जे आहे ते राहू शकतात एका रूममध्ये. सो इथे पण सेम आहे. AC आहे वर्किंग. इथे तुम्ही ठेवू शकता तुमचं सगळं सामान. नंतर ते सोफा एक खूप सुंदर आहे. रूम खूप स्पेशियस आहे, त्याच्यामुळे 8 जण व्यवस्थित राहू शकतात एका रूममध्ये. बाथरूम सेम क्लीन एकदम व्यवस्थित वर्किंग. ठीक आहे. सो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जेवढ्या डिटेल्स दिल्या त्या सगळ्या चेक करा. मॅप, प्राईस सगळं चेक करा. तरी पण एक सांगतो तुम्हाला 50% ऑफ चालू आहे आपल्याकडे. आणि त्याची प्राईस आहे 1523 आवर्ससाठी विथ पिकअप अँड ड्रॉप. तुम्हाला यांच्याकडूनच भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 700 रुपीज 12 तासाचे विथ पिकअप अँड ड्रॉप. विदाउट फूड 700 रुपीज. ओके, अशा गोष्टी आहेत. सो नक्की शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. खूप लोकांपर्यंत पाठवा, कारण खूप लोकांना प्रायव्हेट गोष्टी हव्या असतात, प्रायव्हेट रूम्स हवे असतात, प्रायव्हेट पूल हवं असतो. भेटत नाही, कुठेच नाही देत एवढं स्पेशियस आणि प्रायव्हेट. तुम्हाला बोललो 4 ते 5 लोकांमध्ये सुद्धा प्रायव्हेट सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. नॉट मिनिमम 10 पीपल्स. लोक तुम्हाला सांगतात 10 लोकांना तर प्रायव्हेट देऊ करून नाही. 4-5 लोकांमध्ये सुद्धा प्रायव्हेटची सर्व्हिस तुम्हाला भेटेल.